हे पहा मस्त टेस्टी अळीव लाडू तयार झालेले आहे। चवीला हे लाडू खूपच छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे। फक्त 3 साहित्यापासून बनणारे आहे। थंडीमध्ये प्रत्येक वयोगटातील महिलांनी आवर्जून खाल्लेच पाहिजे असे हे पौष्टिक अळीवाचे लाडू कसे करायचे आज आपण पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे। अळीवाला हिंदीमध्ये हलीम पण म्हणतात। अळीव हे उष्ण आहे, त्यामुळे थंडीमध्ये त्याचे सेवन जास्तीत जास्त जरूर करावे। डिंकाच्या लाडूसारखे या लाडूला कोणतेही महागडे सामान लागत नाही। सर्वसामान्यांनाही परवडतील असे हे पौष्टिक लाडू आहे। फक्त 3 साहित्यात बनतात। बाळंतिणीसाठी तर खरे हे लाडू खूपच पौष्टिक आहे। या लाडूमुळे कंबरदुखी, केस गळती तसेच शरीरातील हिमोग्लोबिन वाढते। अळीव हे उष्ण असल्यामुळे प्रेग्नंट असणाऱ्या स्त्रियांनी याचे सेवन करू नये। अळीवाबद्दल आणखी माहिती शेवटी सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। चला तर हे हेल्दी अळीवाचे लाडू कसे करायचे ते पाहूया। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।